विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट डिक्लेअर करतोय बघा, की तुम्ही ना फसता. कारण तुमच्याकडे अनुभव कमी आहे आणि मी माझा जो अनुभव आहे तुमच्यावर शेअर करतोय त्याचा फायदा तुम्हाला व्हायलाच पाहिजे. मी माझ्याकडे मनोज नावाचा एक मुलगा होता. मनोज खूप ब्रिलियंट, सीईटीचा स्कोर सुद्धा चांगला झाला. पण मनासारखा नाही झाला. 139 स्कोर झाला. 139. मग मनोज फसला कुठं? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सीईटी मध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळेल म्हणजे थोडक्यात ती ओपन होईल तुमचा पेपर स्क्रीनवरती ऑनलाईन ना बाळांनो. तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीपैकी काहीही तुम्ही सोडवू शकताय. आणि मनोजचं काय झालं, की फिजिक्सचा पहिला प्रश्न सोपा दिसला. ओके. आणि त्यानं फिजिक्सच सोडवायला घेतलं. तो इथं फसला. इथं फसला आणि खूप वेळ गेला. मग थोडा तणाव आला. मग तरी कसंही करून त्यानं मॅनेज केलं बाळांनो, केलं. पण तणावाचा थोडा तरी परिणाम त्या मॅथ्सवर झालाच. झालाच. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणतोय, की फिजिक्स, केमिस्ट्री झाल्यानंतर 1.5 तासांनी मॅथ्स आहे. बरोबर आहे? मॅथ्सला फ्रेश तुम्ही पाहिजे एकदम. जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्रीमध्येच थकून गेला तर फिनिश होणार आहे. मग ते होऊन द्यायचं नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आपल्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट कुठला आहे, तर तुम्ही क्वेशन स्किप करा. येत असला तरी स्किप करा. तुम्ही म्हणाल, "हे काय सांगताय? एक तर कमी प्रश्न सुटतायत आणि हे म्हणतात काय येतोय तरी पण स्किप करा." हो, केमिस्ट्री घ्यायचं सुरुवातीला आणि केमिस्ट्रीचे सगळे न्यूमेरिकल स्किप करायचे. न्यूमेरिकलला तुम्हाला कळत नाही 3 मिनिटं, 2.5 मिनिटं, 3.5 मिनिटं, 4 मिनिटं वेळ लागतो तुम्हाला. एवढं करून जेव्हा आन्सर मॅच होत नाही, तुम्ही तणाव घेता आणखीन आणि त्या तणावात पुढे आणखीन तणाव वाढत जातोय. नेहमीचंच. तसं नकोय मला. नकोय यावर्षी मला बदल हवाय म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओ असे बनवतोय. पण अजून एक आहे बरं का जिथं आपण फसतो त्यांचा ट्रॅप आहे. जिथं मी सुद्धा इनिशियली फसलेलो होतो. मी तुम्हाला सांगतो एक न्यूमेरिकल तुमच्या समोर देतोय मी. न्यूमेरिकल मध्ये मला दिसतोय सिंपल पेंड्युलम. आता वाचूया न्यूमेरिकल. त्याची लेंथ सुरुवातीला एल दिले आणि तो ब्रासचा बॉब आहे. एक काम करूया रे. फिजिक्स आहे मला माहिती आहे. पण कमेंट सेक्शन मध्ये आपण केमिस्ट्रीचा वापर करूया. मला सांगा ब्रास हे कोणत्या टाइपचं अलॉय म्हणजे सॉलिड इन सॉलिड आहे. होय. पण त्यात कोणते दोन मेटल आहेत? कॉपर आहे मला माहिती आहे. मग दुसरं कोण आहे? झिंक आहे का टिन आहे? मला कमेंट करून सांगा. सीईटीतला प्रश्न आहे. अजून एक सांगतो, की ब्रास कोणत्या टाइपची इम्प्युरिटी असते त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ब्रास आणि ब्रॉन्झ याच्यामध्ये कोणत्या टाइपची इम्प्युरिटी असते. सॉलिड स्टेटमध्ये जावा. पण थांबा. पहिल्यांदा ब्रासचा बॉब आहे. अटॅच टू इट्स लोअर एंड. त्यावेळेचा टाईम पिरियड टी आहे. म्हणजे जेव्हा ब्रास आहे तेव्हा पिरियड टाईम टी आहे म्हणता येते. आता स्टील बॉब घेतलाय. सेम साइज आहे. हॅव्हिंग सेम साइजवर फोकस करा. याचा अर्थ त्याची रेडियस सेम आहे. आणि डेन्सिटी मात्र एक्स टाइम्स दॅट ऑफ ब्रास आहे. ओके. आणि रिप्लेसेस द ब्रास बॉब म्हणजे पहिला ब्रास होता आता स्टील आहे पण डेन्सिटी वेगळी आहे. डेन्सिटी एक्स आहे. द लेंथ सो चेंज द पिरियड बिकम्स 2t. आता बॉब चेंज केल्यामुळे पिरियड 2t झालाय. त्यांनी विचारले व्हॉट इज द न्यू लेंथ. मी कुठं फसलो? माझ्या डोक्यात आलं डेन्सिटी दिले. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ठीक आहे. आणि मी फक्त बाळानो मी प्रामाणिकपणे कबूल करतोय. लेक्चरमध्ये पण आमच्या ऑफलाईनमध्ये हे झालं मला माहिती आहे. मुलांना पण माहिती आहे. मी फक्त ऑप्शन ए बघितला बाळानो. माझी मोठी चूक. ट्रॅपमध्ये फसलो मी. ऑप्शन ए फक्त बघितलं. काय दिसला मला 4/x. मी बाकीचे ऑप्शन बघितलेच नाहीत रे बाळानो, बघितलेच नाहीत. मग मी विचार करायला लागलो. लेक्चरमध्ये होतो ना, चला मुलांना म्हटलं तुम्ही पण विचार करा. मग तोपर्यंत एक हुशार विद्यार्थी होता. वाघ आडनाव आहे त्याचं. नाव काय वाघचं? पार्थ वाघ. हुशार विद्यार्थी एकदम. त्यानं मला सांगितलं आन्सर, "सर बॉब चेंज झालाय." पण तुमच्या डोक्यात आलं का? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा जो सिंपल पेंडुलम आहे ना, तर जो काही बॉब असेल त्याच्या सेंटर ऑफ मास पासून हे जे डिस्टन्स आहे ती लेंथ असते. आता तुम्ही ब्रासच्या ऐवजी सोन्याचा जरी बॉब घेतला, पण सेम साइजचा घेतला, तर लेंथ कुठं बदलणार आहे? लेंथ तेवढीच राहणार नाही सांगा बघू. लेंथवर काही फरक पडतोय का? नाही फरक पडत. माझं म्हणणं ऐकून घ्या. माझं म्हणणं ऐकून घ्या. लेंथवर फरक या न्यूमेरिकमध्ये पडणार आहे. पण माझं म्हणणं आहे, की पिरियॉडिक टाईम डेन्सिटीवर डिपेंड्स नाहीये रे बाळांनो. आता पिरियॉडिक टाईम आहे कुणावर डिपेंड? स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. आता हा जर तुम्हाला डबल करायचा असेल, तर लेंथ 4 टाइम्स केली पाहिजे. ऑप्शन सी करेक्टच आहे. करेक्टच आहे. पण आपण फसलो ना. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? आता सांगतो. सिंपल पेंडुलम. माझं एक 30 मिनिटाचं लेक्चर थोड्याच वेळात आपल्या ॲपवर फॉर्म्युला सीरीजवर अपलोड होईल. तुमच्याकडे रँकर स्कोर्स पाहिजेच बाळांनो. मी तुम्हाला सांगतो त्या 30 मिनिटात मी सगळे सिंपल पेंडुलमचे क्वेशन्स घेतलेत.
मस्त ईझी क्वेशन्स आहेत लक्षात घ्या. आणि तुम्हाला फिजिक्स मधल्या सोप्या कन्सेप्ट करायच्याच आहेत. पण सुरुवातीला केमिस्ट्रीच तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे लक्षात घ्या. सुरुवातीला केमिस्ट्री आणि तुम्हाला गंमत सांगतो. आता हे जे सिंपल पेंडुलम आहे ना, त्याचा पिरियॉडिक टाइम तुम्ही आत्ता सांगितलं 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. तो जी वर डिपेंड आहे. मग लिफ्ट अपवर्ड, लिफ्ट डाउनवर्ड. मग जी चा व्हॅल्यू चेंज होणार. अपवर्डला जी प्लस येणार. ए म्हणजे लिफ्टचं ऍक्सलरेशन. डाउनवर्डला जी मायनस येणार. ए म्हणजे पुन्हा लिफ्टचं ऍक्सलरेशन. आलं का लक्षात? त्याचबरोबर माइन म्हणजे खाणीमध्ये केलं तर जी डी अपॉन जी फॉर्म्युला यूज करावा लागेल. हाईट वर घेतलं तर जी एच अपॉन जी म्हणजे आलं का ग्रॅव्हिटेशन. मग त्याचबरोबर मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येणार आहे 1/2 पाय अंडर रूट जी अपॉन एल. 2025 चा पहिलाच क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही ऍप्लिकेशनवर हा दिसणार आहे. त्यांनी फ्रिक्वेन्सीचा रेशो 3:4 दिलाय. म्हणजे कुणाचा रे? F1 आणि F2. F1 समजून घ्या असं लिहितो. F1 आणि F2 चा रेशो 3:4 दिलाय आणि L1 अपॉन L2 विचारलंय. अरे पिरियॉडिक टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ आहे, पण फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली असते. मग जर तुम्हाला L1 अपॉन L2 करायचं असेल तर इथं F2 चा स्क्वेअर अपॉन F1 स्क्वेअर. स्क्वेअर का? हे रूट कॅन्सल करायचं. रूट लिहायचं राहिलं होतं माझं बरं का. मग मला सांगा ह्याचा उलटा करा. त्याचा स्क्वेअर करा. 16 आन्सर येणार आहे. विथिन सेकंड तोंडी प्रश्न सुटतात फिजिक्स मधले सुद्धा. म्हणजे फिजिक्स सुद्धा फार अवघड आहे हे डोक्यातून काढून टाका. फिजिक्स बिलकुल अवघड नाहीये बाळांनो लक्षात घ्या. सोपं आहे. फक्त मला सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत रे. इव्हन असा एक क्वेश्चन आहे बरं का मी तुम्हाला सांगतो बघा. म्हणजे मी जे आता जस्ट हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच फॉर्म्युला सीरीजसाठी व्हिडिओ बनवलाय सिंपल पेंडुलमचा आणि ऑलरेडी आपल्या क्रॅश कोर्सने परफेक्ट केलाय त्यांना हा प्रश्न माहितीच आहे, की याच्यात पाणी आहे. सुरुवातीला सेंटर ऑफ मास इथं आहे, पण इथं मी होल केलं. त्यातलं पाण्याची लेव्हल खाली-खाली जाणार. मग पाण्याची लेव्हल एवढी आहे म्हणा. मग सेंटर ऑफ मास कुठेतरी खाली येणार. जो सुरुवातीला इथं होता, तो आता सेंटर ऑफ मास इथं आला. याचा अर्थ लेंथ वाढली. लेंथ वाढली की पिरियॉडिक टाईम वाढणार. पण काही वेळानंतर तो बॉब पूर्णपणे मोकळा होणार आहे. सेंटर ऑफ मास परत पहिल्या ठिकाणी येणार आहे. परत पहिल्या ठिकाणी येणार आहे. तेव्हा पिरियड टाईम जो इनिशियली होता तोच येणार. सुरुवातीला वाढला होता की नाही? सुरुवातीला वाढला होता ना. आता परत तो पहिला होता तेवढा होणार आहे. म्हणजे सुरुवातीला वाढणार, पुन्हा कमी होणार आणि फायनली जो सुरुवातीला होता तेवढाच होणार आहे लक्षात घ्या. गॅरंटीनं आपल्याला 100% आला फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथ्समध्ये. वायवा सीरीज सफिशियंट आहे का? नाही. तिथलाच अभ्यास कधीच सफिशियंट ठरत नाहीये. तुम्हाला एक्स्ट्रा करावंच लागणार आहे. तुम्हाला रँकर्स कोर्स मधल्या टेस्ट द्यावेच लागणार आहेत. रँकर्स कोर्स मधले व्हिडिओ बघावे लागणार आहेत. तुम्ही 0 लेव्हलला असा, पण तुम्ही कोर्स घेऊन तुम्ही करू शकताय हे लक्षात घ्या. फक्त करायची तयारी ठेवा. मी सकाळपासून मुलांच्या बाबतीत बघतोय, एकच आमचं वाक्य आहे. अजून 20च्या आसपास दिवस आहेत. भरपूर झाले. खूप झाले 20 दिवस. 20 दिवसात चमत्कार होणार आहे. चमत्कारच होणार आहे लक्षात घ्या. आणि तो तुम्ही घडवणार आहे लक्षात घ्या. पण त्यासाठी प्रामाणिक कष्ट हवेत रे, प्रामाणिक कष्ट हवेत. अफर्मेशन्स दिलं की घडतं मला माहिती आहे. पण त्या अफर्मेशन बरोबर तुमची पण ताकद लावली पाहिजे ना तिथं. तुम्ही रोज 10-10 वाजेपर्यंत झोपायला लागला हॉस्टेलवरती, तर कसा अभ्यास होणार सांगा बघू? नाही होणार. तुमच्या पालकांनी तुमच्याकडून स्वप्न बघितले तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. हो, ते तुम्हाला कळालं पाहिजे, की आपण आता या स्टेजला जर हे 20 दिवस वाया घालवले लक्षात घ्या, तर हे 20 दिवस परत येणार नाहीये. आयुष्यभर पुढे झोपायला मिळणार आहे लक्षात घ्या. झोपायला मिळणार आहे. पण जर हे 20 दिवस वाया घालवले, तुम्ही असं प्लॅन केलाय का, की सेकंड अटेम्प्टला बघू? तर तसं काही उपयोगाचं ठरणार नाही. सेकंड अटेम्प्ट म्हणजे सुद्धा ट्रॅपच आहे. हां, तुम्हाला ते जाळ्यात ओढले त्यांनी लक्षात घ्या. निवांत केले बऱ्याच मुलांना. मग बाकीचे राहू देत निवांत. आपण पुढे जाऊया. करूया चांगला अभ्यास लक्षात घ्या. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला एक्सपर्ट बनावं लागेल. बनायचंय आपण. ऑल द बेस्ट.